मेहता का उल्टा चष्मा. टपूचे पप्पा चला चला लवकर तयारी करा, आपल्याला राधाकृष्ण हॉलवर पोहोचायचंय. अरे काय तयारी करा, आताशे 12 वाजले आहेत. तिथे 5:30 वाजता पोचायचं आहे असं सुंदर बोलला. अजून तर खूप वेळ आहे. हा मग ठीक आहे, बरोबर 4:30 वाजता आपण सर्व घरातून निघू. हो 4:30 वाजता निघू ना. आता तर खूप वेळ आहे. बापूजी आराम करा तुम्ही, एक झोप होईल तुमची. सकाळी खूप लवकर उठलात ना. नाही नाही, मला काय आता अशी झोपायची गरज नाही. मला वाटतं तुला झोपायचंय. नाही नाही, मला आता नाही. जेवून झालं की आपला सहज अर्धा तास झोपेन. ते काय आहे, संध्याकाळी अवॉर्ड शो मध्ये एकदम फ्रेश वाटलो पाहिजे ना, म्हणून. नाहीतर अशी काही खास गरज नाही आहे झोपायची. बापूजी तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी लगेच जेवण वाढते. हो, आलोच. टपूचे पप्पा तुम्ही सोडी भाऊला कॉल करा ना, ती गाडी घेऊन येणार आहेत ना. मग त्यांना सांगा की 4:30 वाजता तयार राहायला. हो बरोबरच आहे, त्याला सांगून ठेवतो. हॅलो सोडी. ओय बोल बोल जेठाप्रा. आता बघ, आम्हाला 4:30 वाजता इथून निघायचं आहे ते कार्यक्रमात जायला. ओय जेठाप्रा, ओय सगळ्यांचा लाडका मित्र, तू काळजी करू नकोस. सोढी आणि सोढीची गाडी ओय दोन्ही असणार रेडी 4:30 वाजता बरोबर. ठीक आहे, ओके. सांगितलं, बस 4:30 वाजता रेडी असणार. टपूचे पप्पा आपण बरोबर 4:30 वाजता निघायचं. हं? हो हो, 4:30 म्हणजे 4:30 एकदम टिच इंग्लिश टाइम. टपूचे पप्पा, ओ टपूचे पप्पा, तुम्ही अजूनपर्यंत झोपून आहात. उठा, 4:30 वाजले. 4:30 वाजले. बापरे, एक 5 मिनिट, मी पटकन कपडे बदलून आलो. लवकर. अरे जेठ्या, तू अजून तयार नाही झालास. अरे 4:30 वाजले, तूच म्हणाला होतास ना बरोबर 4:30 वाजता निघू म्हणून. बापूजी फक्त 2 मिनिट, मी पटकन कपडे बदलून आलो. ओय जेठाप्रा, ओय जेठाप्रा, बोललो होतो ना ठीक 4:30 वाजता मी रेडी असणार. हे बघ झालो रेडी. अरे बाबा तू तयार आहेस, पण हा तयार नाहीये ना. काय झालं जेठाप्रा, तब्येत तर ठीक आहे ना? नाही नाही, तब्येत ठीक आहे सोडी. ओय मग तयार का नाही झाला? ते काय ना सोडी भाऊ, टपूचे पप्पा सकाळी खूप लवकर उठले होते, तर आता झोपून झाल्यावर थोडा वेळ झोपले म्हणून. अरे बाबा, ते सगळं तर राहू दे ना. बापूजी मी काय म्हणतो, जे जे तयार आहेत ते खाली उतरा ना, मी पटकन कपडे बदलून आलो. हे जे तयार आहेत वाडी, तुला दिसत नाहीये? तू सोडून सगळे तयार आहेत. जा लवकर तयार होऊन ये, सगळ्यांनी एकत्रच खाली उतरूया. हो हो बापूजी. हा कमाल आहे. अरे कुठे आहे बाबा जेठालाल, कुठे आहे तुमचा परम मित्र? आज सुद्धा उशीर. येतील भिडे, त्यांनाही माहिती आहे की निघायचंय. पण तारक असून किती वेळ, 4:45 वाजले. अगं येतच असतील ते. होय होय. अरे होय होय मी तसा आहे. होय माझा मित्र होय भिडू. काय म्हणतोस यार? आले आले, सगळे आले का? सॉरी लेट वा, वा, वा. झालं. अरे सोडी अंकल, हे काय तुमच्या जीपच्या जागी एवढी मोठी गाडी? ओय टप्पू पुत्र, ओय तुझ्या आजीचा कार्यक्रम आहे. ओय मोठ्या अवॉर्ड साठी गाडी पण मोठी पाहिजे ना. वा सोडी वा. ओय थँक्यू बापूजी. आजोबा, मला तर लवकरात लवकर हॉलवर पोहोचून आजीला भेटावं असं वाटत आहे. हो 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 बाळा हो. कुणास ठाऊक आजी कशी असेल. अरे टप्पू बाळा, आजीबद्दल तुला काय सांगू. तुला बघताच ती तुला अशी मिठी मारणार आणि इतकं प्रेम करेल की विचारू नको. अच्छा दया वहिनी, माझ्यातर्फे सगळ्यात आधी अभिनंदन बोला हा तुमच्या आईला. नक्की, थँक्यू. हो जेठालाल, तुम्ही दया वहिनींच्या आईला घेऊन तिथून निघालात की एक फोन नक्की करा. म्हणजे काय आम्ही इथे तयारी करून ठेवू ना. नाहीतर परत असं व्हायचं की मातोश्री आलं नाहीत आणि फटाके फुटले. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. तिथून निघताना तुम्हाला फोन नक्की करेल. हो. आणि तसं पण सुंदर सोबत बोलणं झालं आहे. आई आली आहे म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही आहे. टपूचे पप्पा चला ना, थोडं लवकर जाऊया, खूप उशीर झालाय. हो चला बाबा चला, नाहीतर कळेल की दया वहिनींच्या आईला अवॉर्ड मिळालं आणि आपण पोहोचलो देखील नाही. अरे बाबा, मला तर अवॉर्ड पेक्षा जास्त आईला बघायचं आहे. खूप वेळ झाला ना त्यांना बघून. चला चला, आता उभी काय आहेस इथे? चल, बाय.
पोचलो आला, आला. आलं. हो, चला, आता चला, उतरा. हॉल, हा. एक मिनिट हा. चला चला उतरा टप्पा लवकर बाळा. लवकर हा, हा. उतरा बाळा ती सीट उघड हो, 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 उघडतो, साहेबसाठी हा, या, या. या बापूजी, या मेहता साहेब बापूजी या मेहता साहेब हा, येतो, या येतो. अंजली वहिनी या चला चला बाबा चला हा चला अरे हे काय इथे सगळं शांत का आहे ओय मला वाटतंय सगळे कदाचित हॉलच्या आत असतील म्हणून इथे कोणीच नाहीये. हा. एक मिनिट मी विचारतो भाऊ ऐका ना आज इथे हॉलमध्ये जो प्रोग्राम होता तो सुरू झाला का? नाही इथे कुठलाच प्रोग्राम नाहीये. सकाळी होता सकाळीच संपला. हा सुंदर काय खेळ खेळतोय आपल्या बरोबर आपल्याला सांगतो की अवॉर्ड शो संध्याकाळी आहे आणि हे भाऊ बोलतात की अवॉर्ड शो सकाळी संपला. सॉरी काय सॉरी सकाळी कुठला अवॉर्ड शो नव्हता, शोक सभा होती. म्हणजे आता इथे कसलाच कार्यक्रम नाही नाही. आहे. जेठालाल आपण चुकीच्या पत्त्यावर आलो नाही ना? अरे काय चुकीचा पत्ता आहे काय वरती साफ साफ लिहिलाय बघा ना राधे कृष्ण हॉल. एक मिनिट मला तुम्ही प्रोग्रामचा पास द्या. एक मिनिट पकड हे. अरे बाबा मेहता साहेब राधे कृष्ण हॉल लिहिलं आहे भाऊ. अरे हो ठीक आहे ना मी वाचतो ना कन्फर्म करायला काय प्रॉब्लेम आहे समजेल ना आता. राधे कृष्ण हॉल अंधेरी वेस्ट आणि आपण लोक आहोत राधे कृष्ण हॉल अंधेरी ईस्ट मध्ये. जेठालाल आपण चुकीच्या जागी आलोय. जेठालाल तू घरातून निघताना चेक केलं नव्हतंस का पत्ता काय आहे तो? नाही कारण ते अगोदर सुंदरचा फोन आला होता तेव्हा त्याने सांगितलं की अंधेरीत राधे कृष्ण हॉल मध्ये आहे तर आणि हा हॉल मला माहित होता बापूजी कारण आमच्या व्यापारी संघटनेचे प्रोग्राम इथे होऊन गेले आहेत. पण जेठालाल आता आपल्याला राधे कृष्ण अंधेरी वेस्ट मध्ये जायचंय आणि आता आपण राधे कृष्ण हॉल अंधेरी ईस्ट मध्ये आहोत. अरे बाबा मला काय माहिती याची अजून एक शाखा वेस्ट मध्ये पण उघडली आहे. हो ही तर मोठी गडबड झाली. आता ईस्ट मधून वेस्टला जायला खूप वेळ लागणार आपल्याला पोहोचायला उशीर होणार. असं होतं का मला की आजी मला न भेटताच घरी निघून जाईल. अरे शुभ शुभ बोल बेटा. आता काय होणार आपण आईला भेटू शकणार की नाही. तुमचे पप्पा आहे तुम्ही काय केलं. मी काय केलं एक काय केलं वाडी काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुझ्याकडे. आळशी कुठला तयार तर वेळेवर होतच नाहीस वरून पत्ता सुद्धा नीट वाचत नाहीस. होतं असं कधी कधी बापूजी. बापूजी आता इथे उभे राहून आपण असं बडबड करत राहणार तर अजून उशीर होणार. आता निघूया इथून चला लवकर. फोन आला ओ, तुम्हाला. ओ, ओ. अरे बापरे सुंदरचा फोन आहे. अरे बापरे काय करतोय फोन उचल. हा बोल सुंदर. हॅलो भाऊजी कुठे राहिलात तुम्ही. अरे केव्हा येणार तुम्ही आज येणार आहात की नाही. अरे बाबा तिथे यायला आम्ही घरातून केव्हाच निघालो पण चुकून दुसऱ्या पत्त्यावर पोहोचलो. काय भाऊजी तुम्ही मुंबईचे असून सुद्धा मुंबईमध्ये हरवता. आम्ही अहमदाबाद वरून येऊन बरोबर जागी पोहोचलो भाऊजी. अरे बाबा तू आता फोन ठेव नाहीतर आम्ही नाही पोहोचणार. हो लवकर पोचा भाऊजी. इथे कार्यक्रम सुरू झालाय आई सुद्धा पोहोचलीये. तुम्ही जरा लवकर या ना प्लीज. नाही आम्ही आता आलोच कार्यक्रम सुरू झाला. सोडी प्रोग्राम सुरू झाला चल लवकर गाडी सुरू कर. हो लवकर चला. एक मिनिट चला अंजली वहिनी. अरे आरामात बाबांनो. नाही आरामात कसलं. जोडी भाऊ हो. जरा फास्ट चालवा प्लीज. हो अरे अरे काय फास्ट चालवणार दया. गाडी आहे विमान नाही की उडवून नेतील. तू गप्पा बस रे जेठा ही सगळी गडबड तुझ्यामुळे झाली आहे. वरून सुनबाईला हुशारी दाखवतो. सोडी उडव गाडी उडव. हो जेठाप्रा बघ आता कशी गाडी उडवतो. अरे जेठालाल काय करतोयस तू बोललास तर तो चालवेल विमानासारखी. नाही सोडी तू आरामात गाडी चालव बाबा आणि तुझं लक्ष सध्या ऍड्रेसवर असलं पाहिजे नाहीतर चुकीच्या पत्त्यावर जाऊ आपण समजलं ना. ओ मेहता साहेब तुम्ही काळजी करू नका. ओय ऍड्रेस आणि एक्सेलेटर दोन्ही माझ्या कंट्रोल मध्ये आहे. हा ठीक आहे. तरी सुद्धा सोडी भाऊ सांभाळून हा. हो तुम्ही अजिबात काळजी करू नका. शाबास सोडी शाबास. चला आता लवकर पोहोचूया बाबा प्रोग्राम सुरू झाला. हो बापूजी पटकन पोहोचवतो बघा. हे माताजी कृपा करा आईचा सत्कार समारोह सुरू होण्याआधी आम्हाला पोहोचव. हो देवा प्लीज वेळेत पोहोचव नाहीतर आयुष्यभर मला टोमणे ऐकावे लागतील.
आलं ऑडिटोरियम आलं. ये पटकन ये. बरोबर आहे, इथेच आहे, बघा. हे. हो हो आता एकदम पत्त्यावर आलोय बरोबर बॅनर वगैरे लागला टप्पूचे पप्पा बघा ना, आईचं नाव अतिथी विशेष म्हणून लिहिलंय. जीव दयाबेन. आणि दयाबहिनी ते पण किती मोठ्या अक्षरात लिहिलंय बघा ना. ते तर लिहिणारच ना. समाजात माझ्या आईचं खूप मोठं नाव आहे. आता इथंच उभं राहून चर्चा करायची की मग आत पण जायचंय? अरे सुंदरप्रा अरे माय डिअर भाऊजी, तुम्ही यायला किती उशीर केला तो. या जेठाने सगळी गडबड केली. सॉरी बापूजी, झाली चूक. आता सोडा ना, आता चला आज जाऊया. एक मिनिट टप्पूचे पप्पा, एक मिनिट. वीरा, सर्वात आधी मला हे सांग की आई कुठे आहे? मला आईला भेटायचंय. होय आम्हाला पण. हो मामा, मलाही आधी आजीला भेटायचंय. सॉरी मामा, मला सर्वात आधी आजीला भेटायचंय. सुंदर सांग हो ना, आई कुठे कुठे हा? अरे कुठे आहेत आई, कुठे आहेत? भेटायचंय आम्हाला. अरे आई आता स्टेजवर आहे, तुम्हाला नाही भेटू शकत ती. अरे थोड्या वेळापूर्वी आपली आई इथेच होती, तुमच्या सर्वांची वाट बघत होती. पण तुम्ही लोकांनी यायला खूप उशीर केला तो भाऊजी. या जेठाने सगळी गडबड केली. अरे सॉरी मेहता साहेब. जेठालाल तू सॉरी. अरे बापूजी, झाली चूक. आता सोडा ना. बाबा तू आता हे सांग की सासूमा किती वाजता भेटणार? आई भेटणार पण कार्यक्रम झाल्याच्या नंतर. अरे भाऊ सुंदर आता आम्ही काय करायचं. हो वीरा. तुम्हा लोकांची सीट रिकामी आहे, तुम्ही पटकन जाऊन तिकडे बसून घ्या. आईची एंट्री कधीही स्टेजवर होऊ शकते. अरे एक मिनिट. आता तर तू बोलत होतास की आई स्टेजवर आहे. आता बोलतो की आईची एंट्री केव्हाही होऊ शकते. खरं खरं सांग सुंदर, सासूबाई कुठे आहे? जेठालाल सुंदरला असं म्हणायचंय की ती कदाचित नेपथ्यामध्ये आहे. कशात आहे? बॅक स्टेज. म्हणजे अरे म्हणजे स्टेजच्या मागे ती ग्रीन रूम असते ना, व्हीआयपी रूम, जिथे सगळे लोक बसतात, तिथेच असणार आई. हो ना सुंदरलाल? हो. बरं झाला मेहता साहेब तुम्ही सोबत आलात. काय बोललास? नाही काही नाही तुम्ही लोक जा. जा आतमध्ये जा. वीरा, तुझा फोन आला. हो. हॅलो सुंदर, मी जयदीप बोलतोय. हा बोल जयदीप. अहमदाबाद वरून माझ्या मित्राचा फोन आलाय मला. अरे मी एका खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. काय प्रॉब्लेम झालाय? अरे मी कामासाठी बाहेर आलोय आणि तिथे माझ्या आईला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये आणि लवकर पोहोचणं सुद्धा अशक्यच आहे माझ्यासाठी. तर तू हॉस्पिटलला जाऊ शकतोस का? पण मी तर इथे मुंबईला आहे रे. माझ्या आईचा सन्मान समारोह आहे ना, आणि मी त्याच्याच तयारीमध्ये तर अडकलोय. सुंदर मी समजू शकतो, पण मी सुद्धा इथे खूप वाईट प्रकारे अडकलोय. सुंदर तू काही पण कर, पण तिथे हॉस्पिटलमध्ये आईजवळ पोहोच प्लीज. सुंदर प्लीज. मी प्रयत्न करतो. तू काळजी नको करूस. हा, तुझ्या आईला काही नाही होणार. वीरा, काय झालं? मी धर्मसंकटामध्ये अडकलो ताई. अहमदाबाद मध्ये जयदीप नावाचा माझा एक मित्र आहे. त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तिच्या जवळ कोणच नाहीये. आता मी निर्णय नाही करू शकत की मी इथे तुमच्या जवळ राहू की तिथे जाऊ. जयदीप माझा जिवलग मित्र आहे. मला हेच कळत नाहीये की देव माझी अशी परीक्षा का बघत असतो. तू एक काम कर बेटा, तू तुझ्या मित्राच्या आई जवळ जा. वीणबाईंची काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना इथे. तू जा. वीरा, तू जा. जेव्हा आईला कळणार की हे असं सगळं झालंय तर ती पण तुला हात सल्ला देईल. तुला तर माहीतच आहे, आई कोणाला दुःखात नाही बघू शकत. ठीक आहे, मी तिकडे जातो. आणि हो बघा, तिकडे एंट्रीवरती उभा आहे. तो तुम्हाला तुमच्या सीटवर बसवेल. ठीक आहे, चला मी जातो. हा, तुम्ही लोक जा आतमध्ये हा, बसा. जा, 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 जा. हो, चला, चला. चला, तुम्ही पुढे व्हा. हा चला. या. लवकर या. प्रोग्राम सुरू झाला. अरे तो बका तर इथे नाही आहे. या सुंदरची सगळी कामं अशीच असतात, ढकेल पंचा डोळसो. आता कसं कळणार आपल्याला की आपण कुठे बसायचं ते? हा इथे आहे. भाऊजी आलात तुम्ही? अरे आम्ही तर केव्हा चालो, तू कुठे होता? हा काय बैठे? बघ. या जागा टाकतो. चला. समोर ना बाळा.
वाव, व्हॉट अ सुपर परफॉर्मन्स. मित्रांनो, आता आपण सत्कार करणार आहोत श्री बच्चूभाई गांधींचा. बच्चूभाई गांधीजींनी गायीची खूप सेवा केली. गौरक्षणासाठी त्यांनी आपला जीव सुद्धा धोक्यात टाकला. आपल्याला ठाऊक आहे की गाय आपली माता आहे आणि आपण तिचे बालक, आणि म्हणूनच गोमातेच्या रक्षणासाठी आपल्याला जे काही करावं लागेल ते आपण करूच. तर मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री बच्चूभाई गांधीजींचं. तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, जेव्हा कधी गायीवर अत्याचार होताना पाहाल तर तो थांबवा. गायींचं जतन करा. आपण आपल्या आईचा आदर करू तरच आपल्या येणाऱ्या पिढीला निरोगी आणि सुंदर भविष्य मिळेल. भाऊ, आईला अवॉर्ड मिळाला. कोणाच्या आईला? अरे बाबा, तुझी आई काही सचिन तेंडुलकर आहे का? काही सगळेच ओळखत असतील, नाव सांग ना. हो, सॉरी हा. जीवदया बेनला अवॉर्ड मिळाला. जीवदयाबेन तुमची आई आहे का? हा. अजून नाही मिळाला. आम्ही पण त्यांनाच बघायला आलोय. खूप अच्छा. नाव ऐकलंय ना त्यांचं. हो, आई ठीक आहे, तर ठीक आईच आहे. आहे चल, ना. खूप झालं आता. किती गप्पा मारशील आता? Sorry. प्रोग्राम चालू आहे. मला ना टेन्शन होत आहे. टपूचे पप्पा, चला ना आपण स्टेजच्या पाठी जाऊन आईला भेटून येऊया. चला. अगं थांब जरा. आपण स्टेजच्या पाठी गेलो आणि तेव्हाच आई अवॉर्ड घ्यायला स्टेजवर आली तर तो अमूल्य क्षण बघायचा राहील ना. अरे हो हो, बरोबर आहे. थँक्यू. इथेच बसूया बस आपण. शांतपणे. हा हा. गोकुळधाम सोसायटी वेलकम जीवदया बेन. परफेक्ट मस्त. परफेक्ट, मस्त आहे. हा, ये खाली ये. आरामात आरामात. हा. अब्दुल भाऊ, सगळी तयारी चोखपणे झालीये ना? हो माधवी वहिनी, सगळी तयारी झाली आहे. भिडे अंकल, भिडे अंकल, मी काय म्हणतो, स्वागत करायची सगळी तयारी झाली आहे ना? आजींच्या स्वागतामध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे. गोळ्या, मला नको शिकवू. सगळी तयारी झाली आहे. भिडे अंकल, मी तुम्हाला शिकवत नाहीये. ते काय ना, टप्पू टप्पू सेनेची जान आहे. हो बाबा, आणि म्हणूनच आजींचं स्वागत एकदम फर्स्ट क्लास झाला पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड भिडे अंकल. आय अंडरस्टूड गोळ्या, आय अंडरस्टूड. हा, भिडे अंकल, आम्ही फटाक्यांची माळ पण आणली आहे. वा 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 वा. ए, पण ती फुटेल ना वेळेवर, नाहीतर परत प्रॉब्लेम व्हायचा. भिडे अंकल, ते तर चेक नाही केलंय. एकदा फोडून बघू. ए छोट्या सोडी, जर हे फटाके तू आता फोडशील तर आजीच्या स्वागताला काय फोडणार? म्हणलं पाहिजे, तुम्ही इंटेलिजंट तर आहात. थँक्यू. मोस्ट वेलकम. तसं आई, दया आंटींशी काही बोलणं झालं का? ते लोक निघाले का? नाही ना बाळा, मला काहीच माहित नाहीये. तर मग बाबा जेठांकला फोन करून विचारा ना. हो हो. अहो, अरे नाही नाही, मी फोन नाही करू शकत त्यांना. का फोन मध्ये बॅलन्स नाहीये? गोळ्या, तू उद्या क्लासला ये. तुला इतका होमवर्क देतो की तुझ्या डोक्याचा बॅलन्स बिघडेल. अरे मी कसा काय फोन करणार त्यांना? ते आता सन्मान समारोहात असतील, त्यांना डिस्टर्ब होईल. नंतर करतो मी फोन त्यांना. होय होय. तर मित्रांनो, रस्त्यावर झोपणाऱ्या गरिबांना कंबल वाटणारे कंबल बाबाच्या नावाने फेमस हिरालाल सुरतींचा सन्मान करूया. स्टेजवर त्यांचं स्वागत करूया. अरे वा वा, मस्त. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मी इथून बाहेर पडताच लगेच ही शॉल आणि हा नारळ सुद्धा दान करणार आहे.
मित्रांनो, जसं की तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, आपण आजचा हा कार्यक्रम त्या लोकांना सन्मानित करण्यासाठी आयोजित केला आहे जे समाजासाठी खूप चांगलं काम करतात. तर प्रेक्षक हो, आता मी जे नाव घेणार आहे ते नाव घेताना देखील मला अभिमान वाटतोय. आपण सगळे खूपच नशीबवान आहोत की इतकी मोठी व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. हो तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आला आहे. आता आपण सन्मानित करू आपल्या सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी, आदरणीय, सन्माननीय, पूजनीय जशोदाबेन उर्फ जीवदयाताईंना. चला टाळ्यांच्या कडकडाने स्वागत करूया. टपूचे पप्पा टाळ्या वाजवा ना. हे माझी आई. माझी आई. ए, दया बस खाली. खाली बसा. नाही. आई, माझी आई. तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायला खूपच आनंद होतोय की जीवदयाबेनची मुलगी दयाबेन त्या पण खूप प्रख्यात आहेत. आज आपलं सौभाग्य आहे की त्यांची मुलगी, त्यांचे जावई जेठालाल आणि त्यांचा नातू टिपेंद्र आणि त्यांचे व्याही चंपकलाल गडाही इथे उपस्थित आहेत. नमस्कार. मित्रांनो, आम्हाला आत्ताच कळलं आहे की फक्त जीवदयाबेनच नाही तर त्यांचे सुपुत्र सुंदरलाल सुद्धा समाजसेवा करतात. आताच ते त्यांच्या मित्राच्या आईची सेवा करण्यासाठी अहमदाबादला गेलेत. किती छान. सुंदर लालने तर संधीचं सोनं केलं. वीरा तर वीरा आहे, त्याच्याबद्दल काय आपल्या आईचा सन्मान समारोह पाहण्याऐवजी त्यांच्या मित्राच्या आईला मदत करायला गेले आहेत. अशा महान सुपुत्राच्या जन्मदाता जीवदयाबेनना कोटी कोटी वंदन. आजच्या या शुभ दिवशी माझी इच्छा आहे की जीवदयाबेनची मुलगी दयाबेन यांनी आपल्या कुटुंबाबरोबर स्टेजवर यावं आणि जीवदयाबेन विषयी 2 शब्द बोलावे. प्लीज. ओय, वा 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 खूप छान. चला बाबूजी, चला, टपू, चला. जा 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 जा. ए बाबा, काय चला, मला नाही यायचं, तू जा. अरे जेठालाल, काय करतोयस तू? जा. अरे अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. लोक तर अशा जागेवर जाण्यासाठी रडत असतात. पण मी खुश आहे, मला नाही रडायचं. अरे जेठालाल, एक काम करा मेहता साहेब, माझ्या जागी तुम्ही जाऊन बोला जे काही बोलायचं आहे ते. अरे काय बोलतोयस जेठालाल? सासू तुझी, मी काय बोलू शकतो अरे तिकडे? स्टेजवर मी जाऊन इतक्या सगळ्या लोकांसमोर मी नाही बोलू शकणार. प्लीज, तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की कृपया लवकर स्टेजवर या. जास्त उशीर करू नका. अरे चल जेठ्या, याच्यात घाबरायचं काय? जा जेठा भाऊ जा. प्रत्येक गोष्टीत उशीर करतो. प्लीज तुम्ही सगळे लवकर स्टेजवर या. अरे चल चल. अरे चल चल लवकर. चल. जा जेठालाल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. अरे हा जा जा. येतोय हं? ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. खूप छान. हो, खूप या, छान. या. जेठालाल, ओय, मी तर इथेच बसतो आता. लवकर. अरे खूपच छान. जीवदयाताई दिसत नाही येत्या. त्या बॅक स्टेज मध्ये असतील, त्यांची स्पेशल एंट्री आहे. या दयाबेन, जीवदयाबेन विषयी 2 शब्द बोला. नाही नाही, टपूचे पप्पा तुम्ही जा ना. अरे मी का, बापूजी अगोदर जातील, ते मोठे आहेत ना. मोठे व्यक्ती असताना असं छोट्याने बोललेलं चांगलं नाही वाटत. बापूजी तुम्ही अगोदर बोला. प्रिय बाळांनो आणि माझ्या वयाच्या मित्रांनो, माझ्या वेणबाईंविषयी मी काय सांगू? जाऊ द्या. आज मला एका पिक्चरचं गाणं आठवत आहे. आज हमारे दिल में अजब ये उलझन है, सम्मान हो रहा समधन का और भाषण दे रहे समधी है. आमच्या वेणबाई जीवदयाबेनचं नाव हीच त्यांची ओळख आहे. जीव आणि दया म्हणजे प्रत्येक जीवाप्रती दया बाळगणारी. जर सर्वजणच त्यांच्यासारखे झाले तर हे जग जणू स्वर्गच बनून जाईल. जय जिनेंद्र. बघितलं किती खरं बोललेत ते.
या जेठाभाऊ, आता तुम्ही बोला. मी नाही, दया येणार. दया तू जा. नाही टपूचे पप्पा, तुम्ही बोललात ना की मोठे व्यक्ती असताना छोटे अगोदर बोलले तर बरं नाही दिसत. हो तर बापूजी तर बोलले ना. अरे बापूजी तर सर्वांपेक्षा मोठे. बापूजी तुला नक्की काय बोलायचंय? म्हणजे माझ्यासाठी तर तुम्ही सुद्धा वडील अरे आहात. तू मला कुठे वडील बनवतेस? आई पप्पा तुम्ही दोघे डिसाईड करा तोपर्यंत मी जाऊन येऊ का? हो जा जा, बोल ठीक आहे. बोल बोल. कोण वडील? कसला वडील? हॅलो एव्हरीबडी, गुड इव्हनिंग. माझं नाव आहे टिपेंद्र जेठालाल गडा उर्फ टप्पू. मी माझ्या आजीबद्दल फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की ईस्ट असो किंवा वेस्ट, माझी आजी सर्वात बेस्ट. आजी म्हणजे आईची आई. आता जर माझी आई एवढी महान आहे तर विचार करा माझी आजी किती महान असेल. आज मी तुमच्या समोर अभिमानाने सांगतो की मी जीवदया आजीचा नातू आहे. आज मी खूप दिवसांनी माझ्या आजीला भेटणार आहे म्हणून मी खूपच उत्साही आहे, खूपच खुश आहे. माहितीये माझी आजी सुपर डुपर हिट आहे. वा, जशी आजी तसा नातू, सगळे एकापेक्षा एक आहेत. थँक्यू. वा बाळा वा. आई पप्पा तुमचं ठरलं का? तुमच्यापैकी कोण आधी बोलणार आहे? आई आई हं, हं. अरे नाही टपूचे पप्पा वडील. अरे ते असतं ना लेडीज फर्स्ट. तू लेडीज आहे ना, आ, मग जा ना, बोल जा. हे घे आई, हे घे. जा जा जा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. बंधू आणि भगिनींनो, अंकल आणि आंटींनो, तुम्हा सर्वांना दयाचा प्रेमपूर्वक नमस्कार. आता ते पटेल भाऊ बोलले की आई बद्दल मी 2 शब्द बोला, पण माझ्या आईचं व्यक्तिमत्व इतकं श्रेष्ठ आहे की तिच्याबद्दल 2 शब्द काय 2000 शब्द पण बोलले ना तरी कमीच आहे. ही माझ्या आईची प्रतिभा आहे, माझ्या आईचं कर्तृत्व आहे, ज्याच्यामुळे आज आम्हाला इथे बोलायची संधी मिळाली. तसं बघू तर प्रत्येकाची आई श्रेष्ठच असते, पण माझ्या आईची खास गोष्ट अशी आहे की माझी आई माझी मैत्रीण आहे, माझी गुरु सुद्धा आहे आणि सल्लागार पण आहे. मी आणि सुंदर वीरा जेव्हा केव्हा आईच्या ह्या गुणाबद्दल बोलतो किंवा विचार करतो तेव्हा आईबद्दल एक वेगळाच अभिमान वाटतो. माझी आई वाऱ्यासारखी आहे. ती दिसत नाही पण तिला अनुभवू शकतो. आई आपल्याला जन्म देते. लहानपणापासून आजपर्यंत जेव्हाही माझ्या डोळ्यात अश्रू आलेत, माझ्या आईने त्यांना जमिनीवर पडू सुद्धा दिले नाही. वा वा. माझ्या सुखाला, माझ्या आनंदाला माझ्या आईने दुपटीने वाढवलंय. माझ्या हसण्याला, माझ्या आनंदाला माझ्या आईने 2 पटीने वाढवलंय. माझ्या आईच्या पदरात करोडो आनंद असतील तर ती नेहमीच सगळ्यांना वाटतच असते. वाई. अजून एक गोष्ट, माझ्या आईच्या जिभेवर सरस्वती माता साक्षात आहे. ती जे काही बोलते ते खरं होतं. मला माझ्या आईवर खूप अभिमान आहे. खूपच छान दया वहिनी. वा दया वहिनी वा, खूपच छान. वा, मुलगी असावी तर अशी. आता मी माझे पती टपूचे पप्पा गडा यांना विनंती करेन की माझ्या आईविषयी 2 शब्द बोलावे. झालं ना, सगळे बोलले ना, आता मी काय वेगळं बोलणार आहे? टपूचे पप्पा बोला अरे ना. सगळे तर बोलले ना. बोला ना, प्लीज बोला. जा जेठा जा. ओय बोल जेठाप्रा. काय माहित काय जा, जा, झालं चांगलं तर. बोला. बोलले ना सगळे. मस्त बोला, आता जा, मला जा. कशाला पाठवते. जय हो. इकडे. इतकं कमी नाही बोलायचंय. बोला, थोडस बोलायला पाहिजे ना. बोला. सर्व जणांनी माझ्या सासूजी विषयी सगळंच बोलले. आता मी काय बोलू? एक हत्ती मुंगी विषयी काय बोलू शकतो?
मुंगी विहीणबाई मुंगी. नाही नाही सॉरी, एक मुंगी मुंगी हत्तीविषयी काय बोलू शकते, म्हणून मी फक्त इतकं सांगू इच्छिते. तुम्हा लोकांना असं वाटत असेल की सासूजी समाजसेवा वगैरे करतात म्हणजे खूप गंभीर स्वभावाचे असतील, पण तसं जरा सुद्धा नाही आहे. सासूजींचा स्वभाव खूप प्रेमळ आणि मस्तीखोरच आहे, मस्तीखोर पण आहे. सदैव माझ्यावर हसत राहतात, म्हणजे नेहमी हसत असतात. रोज अर्धा तास फोनवर दयासोबत गप्पा मारत असतात आणि हसत असतात. त्यांच्या चर्चेचा विषय नेहमी मीच असतो. याने एक गोष्ट कळते की दया तर माझी बायको आहेच, तर ती मला नक्की प्रेम करणारच. पण सासूजी तर माझी सासू आहे, तरी सुद्धा माझ्यावर प्रेम करते. देवा अशी सासू कोणालाही नको देऊ. नाहीतर मी इतक्या अभिमानाने जे बोलतो की माझ्याकडे जी सासूजी आहे तशी सासू इतर कोणाकडेही नाही, ते मी नाही बोलू शकणार ना. माझी सासू करोडोमध्ये एक आहे, करोडोमध्ये एकच आहे. कारण माझं ठामपणे म्हणणं आहे की देवाने त्यांचं सर्जन करून नंतर ती डाय तोडली. आता सासूजींबद्दल अजून काय बोलू. जावई बापू, ऐका, याला म्हणतात जावई बापू, आणि तुम्ही तर एक शब्दही चांगलं बोलू नाही शकत. मी काहीही बोललो तरी असं वाटणार की टॉर्च मारून तुम्हाला सर्वांना सूर्यदादा दाखवतोय. खूप छान, खूप छान. जेठाप्रा, खूपच मस्त होय, दिल खुश करून टाकलंस यारा. थँक्यू. अरे वा तारक, जेठा भाऊनी काय भाषण दिलंय. अरे खरं तर मलाच माहितीये की यावेळी जेठालालच्या मनात काय चाललं असणार. तर मित्रांनो, आता ती वेळ आली आहे. अरे वा, आता मी त्यांना आमंत्रित करणार आहे ज्यांची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो. श्वास रोखून ठेवा. आता येत आहेत आदरणीय आपल्या सगळ्यांची प्रिय जीवदयाबेन. प्लीज वेलकम जीवदयाबेन. वाव, आता आजी येणार. आजीला भेटण्यासाठी किती उत्सुक आहे मी काय सांगू. केव्हा येणार जीवदया आई? किती सुंदर दिसत असतील ना त्या. आपण तर पहिल्यांदाच बघणार आहोत त्यांना. हो, पण एवढा वेळ का लागतोय. काय झालं, सासूजी येत का नाहीये.
अरे मेहता साहेब, दयावहिनींची आई थोडी जास्तच यंग नाही वाटत आहे अरे का? नाही 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 त्या नसणार बाबा. नाही का? नमस्ते, मी जीवदयाबेनची पीए आहे, दिव्या. ओ सॉरी मित्रांनो, जीवदयाबेन नाही येणार. काय होय, असं कसं? अरे आई का नाही हो का नाही येणार आई दया? हा संपूर्ण प्रोग्राम त्यांच्यासाठी आयोजित केलाय. तेच तर. जीवदयाबेन का नाही येणार आहेत? नाही, त्या येणार आहेत. पण त्या नाही येणार आहेत. जर कोणी त्यांचा फोटो काढला तर? कारण त्यांना पब्लिसिटी आवडत नाही. ओ नाही नाही नाही, मी सांगतो. ऐकलं ना सगळ्यांनी? कोणीही जीवदयाबेनचे फोटो काढणार नाही. कोणी फोटो काढणार नाही. होय, कोणीच फोटो काढणार नाही. तुम्ही बोलवा आई साहेबांना. बसा बसा, तुम्ही सगळे बसा. हो हो यार, बसा बसा बसा. जर कोणी फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फोन जप्त करण्यात येईल. प्लीज तुम्ही त्यांना बोलवा प्लीज. हो, मी आता बोलावते. मेरे अहमदाबाद से आती है बात जीव दया. मेरे अहमदाबाद से आती है बात
घुंगट? दया, सासूजींचे सासरे पण हॉलमध्ये बसले आहेत का? नाही, ते तर स्वर्गात बसलेत. मग सासूजींनी घुंगट का ठेवला आहे? अरे त्या भगव्यात आईंनी सांगितलं ना की आईला पब्लिसिटी आवडत नाही म्हणून. आईने पदर का घेतलाय? अरे त्यांच्या असिस्टंटने सांगितलं ना आता की त्यांना फोटो काढलेला आवडत नाही म्हणून म्हणून त्या रिस्क घ्यायला बघत नसतील. अरे नाही 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 थांबा थांबा थांबा. अरे तुम्ही पण थांबा. काय? कोणीही आईंच्या जवळ नाही येणार. आम्ही तर आशीर्वाद घ्यायला आलोय. प्लीज कोणीही पाया पडू नका. आईंना आवडत नाही ते. यांचं म्हणणं आहे की जर पाया पडायचंच असेल तर देवाच्या पाया पडा, कारण त्यानेच आपलं सर्जन केलं आहे. मित्रांनो, आदरणीय जीवदयाबेनचा सत्कार करण्यासाठी या वॉर्डचे समाजसेवक आणि नगरसेवक श्री हिरालाल सुरतींना मी स्टेजवर आमंत्रित करतो. तुम्ही स्टेजवर या आणि आदरणीय जीवदयाबेनना समाजरत्न पुरस्कार आणि 11 लाख रुपयांचा चेक प्रदान करा. आजी आजी हाय. अभिनंदन. अरे तुम्हा लोकांना सांगितलं होतं ना की कोणी फोटो नाही काढणार म्हणून. तरी फोटो काढता डिलीट करा. आत्ताच्या आता डिलीट करा. जर नाही डिलीट केला तर जीवदयाबेन अवॉर्ड नाही घेणार. फोटो डिलीट करा फोटो. अरे कोण फोटो काढतंय? ओय मित्रा, ओय तू बहिरा आहेस का? ऐकलं नाही का की फोटो काढायला नाही सांगितलं होतं? आताच्या आता डिलीट कर. ना डिलीट कर. हो करतो. डिलीट कर. डिलीट कर. हा, झालं डिलीट. आई त्यांनी फोटो डिलीट केलाय. तुम्ही घ्या. हा तुमचा अवॉर्ड. आई, कांगारू स्टेशन. घ्या पप्पा, मी पकडतो. तुम्ही टाळ्या वाजवा. नाही नाही, असू दे बाळा, तुम्ही वाजवतात आहे ना, बस झालं. हा तुमचा 11 लाखांचा चेक. आता मी आदरणीय जीवदयाबेनना विनंती करतो की आम्हा सर्वांसाठी आशीर्वचन म्हणून 2 शब्द बोलावे. टपूचे पप्पा, आईचा आवाज इतका मधुर आहे ना की तुम्हाला असं वाटणार की ऐकत राहावं. दया, आई काही बोलत का नाही? काय झालं? एक मिनिट. मला आज तुम्हाला हे सांगताना खूपच दुःख होतंय की आज माझं मौन व्रत आहे. मी आज काहीच बोलू शकणार नाही.
पडी गया पैसा. ऐक, हं. हे काय नवीन नाटक आहे? नाटक? अरे मी जसं नवस ठेवते तसं आई व्रत ठेवते. आज जीवदया बेनचं मौन व्रत आहे. प्लीज कोणीही त्यांना बोलण्याचा आग्रह करू नका. तर मग आजच्या या शुभ घटिकेला त्यांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला कसं कळणार? आईंना जे काही बोलायचे त्यांनी लिहून आणलंय. त्यांच्या भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. अजून एक नाटक. काय? काय? ऐक ऐक. माझ्या देशाच्या नागरिकांनो, मी जीवदया. मला प्रसिद्धीची भूक नाही. जर का मला प्रसिद्धीच हवी होती तर मी सिनेमामध्ये काम केलं असतं. समाजसेवा नाही केली असती. खऱ्या अर्थाने समाजसेवक तो असतो जो मोहमाया न ठेवता लोकांची सेवा करतो. समाजसेवा करणाऱ्यांना प्रसिद्धीची गरज नसते. मी तर इथे येणार सुद्धा नव्हते, पण तुम्हा सगळ्यांचं प्रेम मला इथे घेऊन आलंय. खूपच छान होय, खूपच छान. लोक म्हणतात की सेवा केल्याने लाभ मिळतो, पण माझं असं म्हणणं आहे की जी सेवा लाभाचा विचार न करता केली जाते त्यात माणसाला परम संतोष आणि शांती मिळते. वा आई वा. म्हणूनच चांगले कार्य करत राहा आणि फळाची काळजी करू नका. वा आई, खूपच छान लिहिलंय आई. वा, खूपच छान. टपूचे पप्पा, आईचे शब्द ऐकून स्वर्ग जणू स्वतः जमिनीवर आला असावा असं वाटलं ना? आपल्या सर्वांना जमिनीवरच स्वर्गवासी बनवलं सासूजींनी. काय? आई, आजीला सांग ना की एकदा मला टपुडा म्हणून हाक मारायला. मला तिच्या तोंडून माझं नाव ऐकायचंय. आई प्लीज. सॉरी, आज आई काही बोलू शकणार नाही. चला, सासूजींच्या मौन व्रतने माझा एक फायदा तर झाला की त्या सगळ्यांसमोर माझं नवीन नाव तर नाही ठेवणार. आई, तू आज मौन व्रत ठेवलेस तर तू बोलू नाही शकत, पण आमच्या सोबत गरबा तर खेळू शकते ना? हो हो, गरब्यासाठी मनाई बिलकुल नाही. अरे अंजली वहिनी, मेहता साहेब, सोडी भाऊ, लवकर वर या ना. सगळे मिळून आईसोबत गरबा खेळूया. हो हो, चला चला. चला चला खेळूया. एक मिनिट. अरे काय झालं? काय झालं? अरे आई कुठे आहे? सासूजी कुठे आहे? इथे तर होते. ओय, कुठे निघून गेल्या? आई, कुठे आहात तुम्ही? आजी कुठे? पडले का खाली? अरे आजी कुठे आहात? आई, अरे कुठेच कशा दिसत नाही. आजी कुठे आहेस तू? ओय आई, कुठे आहात? सापडतच नाही. अहो, कुठे गेले आई? कुठे आहे आई? ओय, मला काय माहिती? खरंच मला नाही माहित. सोडी. अरे आता तर आपल्या सगळ्यांसोबत नाचत होती, अचानक एकदम. अहो भाऊजी, जीवदया काकी तर अहमदाबादला जायला निघाले सुद्धा. काय? काय? अरे अरे भका मामा, असं कसं काय होऊ शकतं? आजी आमच्या घरी आल्याशिवाय घरी येण्याआधीच निघून गेली.
अरे असं कसं होऊ शकतं? त्या इथपर्यंत येतील आणि घरी येणार नाहीत. गोकुळधाम मध्ये सगळी लोक त्यांची वाट बघत थांबली आहेत. हो, होय नाहीतर काय. होय कालपासून आम्ही सगळे इथून तिथे धावपळ करतोय की दया वहिनींच्या आईला भेटणार, आणि आता ते आम्हाला नाही भेटणार. म्हणजे आमची त्यांना भेटायची इच्छा अपूर्ण राहणार. आम्हाला भेटल्याशिवाय सासूजी अहमदाबादला परत नाही जाऊ शकत. त्या जास्त लांब नाही गेले असणार. पकडा पकडा. पकडा पकडा म्हणजे? अरे बाबा, थांबवा त्यांना. चला चला हो, चला हा, चला, चला. चला. चला 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 लवकर चला. हा चला चला. थांबवा. अरे, ओय, गाडी थांबा, गाडी थांबवा. ए, थांबवा. थांबव गाडी. गाडी थांबा. थांबवा. अरे, थांबव रे. अरे, अरे, गाडी थांबवा. अरे या तर गाडीत बसून गेले सुद्धा. हो मग जाणारच ना. जाणारच ना, याचा काय अर्थ आहे? म्हणजे त्या ह्याच अटीवर आल्या होत्या की अवॉर्ड स्वीकारल्यानंतर त्या निघून जातील, तर त्या गेल्या कुठे जाणार? एअरपोर्ट आणि तिथून अहमदाबाद. आई मला भेटल्याशिवाय गेली. आजी कशी काय गेली? सासूजी येणार आहे, दयाची आई येणार आहे, टपूची नानी येणार आहे, बापूजीच्या सुनेची आई येणार आहे. 2 दिवसांपासून ऐकून ऐकून कान दुखले होते माझे. सकाळी 5 वाजता उठून इथे तिथे पळतो आहे. पहिलं सांगितलं ट्रेननी येणार आहे, नंतर सांगितलं नाही 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 विमानाने येणार आहे. इथे हॉलवर यायला माझ्यामुळे थोडस उशीर काय झालं तर टोमणे मारून मारून माझ्या डोक्याची भजी केली. तुमच्यामुळे माझ्या आईचा सत्कार समारोह मला बघायला मिळणार नाही. आणि सासूजींनी माझं अपमान केलं त्याचं काय? अरे पण आई तर तुम्हाला भेटलीच नाही, तर तुमचा अपमान कसं करेल? तेच तर, मला भेटल्या नाही तेच तर माझा अपमान आहे. मला नाही भेटल्या, स्वतःच्या जावईला नाही भेटल्या. नाही त्या समजतात काय? तू बोल मला. जावई बापू. जावई बापू नाही, जमुरा. जमुरा समजतात त्या मला. हु, 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 हु. अरे, जेव्हा सोसायटी वाल्यांना कळणार की सासूजी नाही येणार आहे तर त्यांच्या समोर माझी काय इज्जत राहणार? सकाळपासून बिचारे सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये सासूजींच्या स्वागतासाठी एका पायावर उभे आहेत. आता सुद्धा उभे असणार. बाबा, आता जेठा अंकलला फोन करून विचारा ना. आता त्या अवॉर्ड शो सुद्धा संपला. हो विचारा 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 लवकर विचारा. हो, लवकर. आधी विचारा फंक्शन संपलंय की नाही. हो. नंतर विचारा कुठे पोहोचले म्हणून. घे तूच बोल. नाही नाही बोलतोय ना हो मी. कर कर कर. किती सूचना. हे बघ, भिडेचा फोन आहे. काय उत्तर द्यायचं मी याला? हा बोल भिडे. हा जेठालाल, अवॉर्ड सोहळा संपला की नाही आणि तिथून निघालात की नाही? अरे इथे सगळे वाट बघतात तुमची. हो रेडी आहे एकदम. हो, आणि मी जे सांगितलं ते लक्षात आहे ना? जवळ पोहोचलात की फोन नक्की करा. अंकल, फोन स्पीकरवर ठेवा ना. हो, प्लीज. जेठा अंकल, आजीला लवकर घेऊन या ना. येत आहेत त्या, येत आहेत. हा हॅलो जेठालाल. हा भिडे, मी तुला थोड्या वेळात फोन करतो परत. हा बरोबर, ठीक आहे ठीक आहे, ओके. बोल. काय तोंड दाखवू मी? सोसायटी मध्ये परत जाऊन मी या सर्वांना काय तोंड दाखवू?